अतिशय धक्कादायक बातमी कोल्हापुरातून येते। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद सुद्धा नोंदवण्यात आली। 2018 पासून बलात्कार केल्याची तरुणीनं पोलिसांना माहिती दिली। 2 वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याची सुद्धा माहिती दिली। आरोपी तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले। शेखर, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। 2018 पासून वारंवार बलात्कार करण्यात आलेला आहे। आधी बंदुकीचा धाक, त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। विक्रांत बरोबर आहे। 2018 पासून वेळोवेळी आपल्यावरती बलात्कार केले संदर्भातली फिर्याद संबंधित तरुणीनं शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। तर शरीर संबंधाची काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल करेल अशी धमकी देऊन आणि बंदुकीचा धाक दाखवून संबंधित मुलीवरती बलात्कार झाल्याची फिर्याद स्वतः मुलगीनं दिलेली आहे। एक अत्यंत गंभीर घटना या ठिकाणी पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या फुलेवाडी या ठिकाणी असलेल्या लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणारा सचिन जाधव, विश्वजित जाधव याच्यावरती खरं तर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा आता पोलीस देखील संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत। मात्र एक अत्यंत गंभीर घटना सध्या पाहायला मिळते। बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवरती वारंवार बलात्कार झालेला आहे। विक्रांत, हो नाही, या प्रकरणामध्ये आता पोलिसांचा तपास कशा प्रकारे चालतोय त्याकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी।